आदरणीय राजसाहेब ठाकरेंचं महाराष्ट्र मनसेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सहर्ष स्वागत. आदरणीय माननीय सन्माननीय राजसाहेबांना चांदीची गदा व हार देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र मनसेना इचलकरंजी शहराच्या वतीनं मोडकळीस आलेला यंत्रमागाचा व्यवसाय पुन्हा एकदा जोमानं चालावा यासाठी यंत्रमागाची प्रतिकृती राजसाहेबांना भेट देण्यात येत आहे. यानंतर सन्माननीय राजसाहेब आपल्याला संबोधित करतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेहमीच नाही काढलं. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज बऱ्याच महिन्यांनी वर्षांनी मी इचलकरंजीमध्ये आज येतोय आपल्या दर्शनाला. निमित्त आहे लोकसभेची निवडणूक. निवडणुकीचा प्रचार करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढवत नाहीये, उमेदवार उभा केलेला नाहीये. परंतु या देशावरती आलेलं संकट हे दूर व्हावं, नरेंद्र मोदी आणि अमित शाह नावाचं संकट या देशावरनं दूर व्हावं याच्यासाठी म्हणून मी महाराष्ट्रभर प्रचार करतोय. दुपारी मी आलो इचलकरंजीमध्ये. आल्यावरती मी जरा थोडी माहिती घेत होतो, काही गोष्टी तपासत होतो. मला काही जणांनी हा काय मला काही नवीन नाही विषय, मला काही यंत्रमागाचा इचलकरंजीमधला, पण ती माहिती घेत असताना लक्षात आलं 1904 साली यंत्रमाग इथे इचलकरंजीमध्ये सुरू झालं. 1904 साली, म्हणजे त्यावेळेला महात्मा गांधी देखील भारतामध्ये आलेले नव्हते. म्हणजे महात्मा गांधींनी सूत काढायच्या अगोदर इचलकरंजीने सूत काढायला सुरुवात केली होती. आणि केवढ्या गोष्टी या इचलकरंजीमध्ये झालेल्या आहेत. 1970 साली म्हणजे आज आपण म्हणतो की रतन टाटा यांनी नॅनो नावाची गाडी काढली, एका छोट्या परिवारासाठी. जेव्हा त्यांनी बघितलं की स्कूटरवरती एक फॅमिली, एक परिवार, नवरा बायको मुलं एका स्कूटरवरती जात आहेत, 2 चाकांवरती अपघात होतात, म्हणून त्यांनी एक स्वप्न पाहिलं रतन टाटांनी की एक छोटी गाडी काढावी जी त्या लोकांना परवडेल, आणि म्हणून नॅनो नावाची गाडी काढली. आणि ही गाडी काढली 2000 मला असं वाटतं 8च्या सुमारास काढली आता. पण या प्रकारची छोटी गाडी काढण्याचा पहिला विक्रम हा इचलकरंजीमध्ये 1970 साली झालेला आहे. त्या गाडीचं नाव होतं मीरा.
इतके हरहुन्नर इतके लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि हे महाराष्ट्राला शिकवतायत मेक इन इंडिया. आमचा महाराष्ट्रामधला मराठा आज जिथे पाकिस्तान आहे तिथे एक अटक नावाचा किल्ला आहे, त्याच्यावरती भगवा फडकून आले होते म्हणून म्हणतात की मराठे अटकेपार झेंडे फडकवून आले. सगळ्याच बाबतीत महाराष्ट्र पुढारलेला आहे. मी ज्या वेळेला रतन टाटा म्हणाले होते मी गुजरातचा विषय, त्यावेळेला मी गुजरातला गेलो होतो. काही नाही, सुरुवात करत होते. मी त्या दिवशी माझ्या सभेमध्ये म्हटलं मी जिकडे जिकडे जायचो तिकडे तिकडे माझ्या बरोबर कोणतरी तिथला SP बरोबर असायचा, कलेक्टर बरोबर असायचा आणि सकाळपासून रात्रीपर्यंत आपले ते मोदींची स्तुती, मोदी असं करतात, मोदी तसं करतात, मोदी तसं करतात. म्हटलं अरे काय चाललंय दिवसभर, मला काही कळायचं नाही. बरं असंही काही फार मोठं विलक्षण काही दिसत नव्हतं. त्याही परिस्थितीमध्ये तिकडे गुजरातमध्ये माझी जी शेवटची पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये मी म्हटलं होतं, मला तिकडच्या गुजरातमधल्या पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरती मी त्यांना सांगितलं होतं, म्हटलं हे सगळं ठीक आहे, म्हटलं करताय बिरताय, पण आजही देशामध्ये इंडस्ट्रीच्या बाबतीत असेल नाही तर कोणत्याही बाबतीत महाराष्ट्र हा एक नंबरलाच आहे. आणि त्याचा कोणा राजकारणाशी काही संबंध नाहीये. या मातीवर झालेले संस्कारच तसे आहेत की इथला प्रत्येक माणूसच तसा आहे. आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात करणाऱ्या इचलकरंजीमध्ये आज माझी सभा होते, आपलं सर्वांचं दर्शन होतंय. मी या सभा घेतोय. माझी पहिली गुढीपाडव्याला सभा झाली, त्याच्या अगोदर 2 मेळावे झाले, नंतर मग नांदेडला झाली सभा, काल माझी सोलापूरला झाली, आज इचलकरंजीला, उद्या साताराला. माझा उमेदवार नाही, मी निवडणूक लढवत नाही, तरी भाजपवाले फडफडतायत. निवडणूक आयोगाकडे तक्रार करतायत. खर्च मोजायचा कशात? आमच्या खात्यात. मोजायचा कशात म्हणजे काय? आम्ही खर्च करतोय, आमच्याच खात्यात मोजणार ना. त्यांना समजत नाहीये उत्तरं कशी द्यायची आहेत, काय उत्तर द्यायची. राज ठाकरे जे प्रश्न विचारतोय, राज ठाकरे ज्या क्लिप्स दाखवतोय, याची उत्तरं काय द्यायची आहेत हे भाजपवाल्यांना कोणालाही समजत नाहीये. कारण त्यांना अपेक्षाच नव्हती अशा गोष्टींची की जुनं काहीतरी मी उकरून काढेन. आणि हे जे मी करतोय ना बाबांनो, मी तुम्हाला खरंच सांगतो की या गोष्टीमुळे या देशामध्ये याच्या पुढे भविष्यात एक गोष्ट निश्चित होईल की या देशामधला कोणताही राजकारणी ज्या वेळेला तुमच्या समोर उभा राहील त्यावेळेला तो खोटं बोलणार नाही. तुम्हाला फोकटची स्वप्न दाखवणार नाही, खोटं बोलून तुमची मतं मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण जर समजा ती गोष्ट त्यांनी केली तर 5 वर्षानंतर अशाच क्लिप्स दिसणार. मी जे प्रश्न विचारतोय त्या प्रश्नांची उत्तर आहेत का भारतीय जनता पक्षाकडे? या देशाची लोकशाही संकटामध्ये घातली. या देशाचं सर्वोच्च न्यायालय, या सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश न्यायालयाच्या बाहेर येतात आणि पत्रकार परिषद घेऊन काय सांगतात तर लोकशाही धोक्यात आहे. 1947 साली या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत, या क्षणापर्यंत असा प्रकार कधी आजपर्यंत देशाने पाहिला नव्हता की सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश बाहेर येऊन पत्रकारांसमोर येत आहेत आणि बोलतायत की लोकशाही धोक्यात आहे. कोणत्या विषयामध्ये होता? कोणत्या विषयामध्ये ते बोलले लोकशाही धोक्यात आहे?
इथल्याच एका न्यायाधीशाचा खून झाला. न्यायाधीशाचा खून झाला आणि त्या न्यायाधीशाचा खून झाल्यावरती त्याचं संशयाचं बोट हे अमित शहाकडे जात होतं. ती केस होती. ती ज्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये हा सगळा विषय ज्यावेळेला आला, ज्यावेळेला त्यांच्यावरती दडपण यायला लागली, त्यावेळेला ते 4 न्यायाधीश रस्त्यावरती आले. देशाच्या इतिहासामध्ये असं आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. ते 4 न्यायाधीश रस्त्यावरती येऊन त्यांनी पत्रकार परिषद का घेतली याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय, या आरबीआयचे 2 गव्हर्नर सरकारचं आमच्यावरती प्रेशर येत आहे, सरकार नको त्या गोष्टी आम्हाला करायला सांगतंय म्हणून या देशाचे या आरबीआयचे 2 गव्हर्नर राजीनामे देतात की आम्हाला नाही काम करायचंय, आम्ही राजीनामे देऊन मोकळे होतोय, आम्हाला तुमचं हे परवडत नाही, या गोष्टी तुम्ही ज्या सांगताय त्या आम्ही करणार नाही. ज्या आजपर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये कधी घडलेलं नव्हतं. एक रघुराम राजन आणि दुसरे काय त्यांचं नाव उर्जित पटेल, या दोघांनी राजीनामे दिले. आमच्या देशातल्या एका पंतप्रधानाला एक झटका आला एके दिवशी आणि रात्री त्यांनी नोट बंद करून टाकली. आरबीआयच्या गव्हर्नरला माहिती नाही, देशाच्या मंत्रिमंडळाला माहिती नाही, अख्ख्या मंत्रिमंडळाला एका रूम मध्ये बंद करून ठेवलं, मोबाईल फोन काढून घेतले. पंतप्रधानांनी बाहेर जाऊन देशाला संबोधून सांगितलं आजपासून नोटा बंद. काय काय असं काय झालं? अशी कोणती गोष्ट होती? तो सर्वानुमते निर्णय का घेता येत नव्हता? आरबीआयच्या गव्हर्नरला तुम्ही विश्वासात का नाही घेतलं? या देशामधल्या नोटा बंद करायचा निर्णय तुम्ही एके रात्री घेता, या देशाच्या फायनान्स मिनिस्टरला माहिती नाही, मंत्रिमंडळाला माहिती नाही, आरबीआयच्या गव्हर्नरना माहिती नाही. बस एका माणसाला वाटलं की आज नोटा बंद करायच्या. त्यावेळेला या देशामध्ये जवळपास किती 14 का 16 लाख कोटी रुपये देशाचे फिरत होते तुमच्याकडे. एक रात्री बंद करून टाकले. का? म्हणे काळा पैसा आणायचा आहे. काळा पैसा आणायचा आहे? तुमच्या हातामध्ये देश आहे, तुमच्या हातामध्ये ईडी आहे, तुमच्या हातामध्ये इन्कम टॅक्स आहे, तुमच्या हातामध्ये सगळी गोष्ट तुमच्या हातामध्ये असताना तुम्हाला माहित नाही काळा पैसा कोणाकडे आहे, काळा पैसा कुठे आहे? काळ्या पैशावरती भारतीय जनता पक्ष बोलतोय. मग नोटा बंद झाल्यापासून आज 2014 सालापासून 2019 सालापर्यंत निवडणुकीला वापरलेला भारतीय जनता पक्षाचा पैसा आला कुठून याचं तर त्यांनी उत्तर द्यावं मला. आज जे वारे बाप पैसे जे फेकतायत, करोडो रुपये फेकताय आज भारतीय जनता पक्ष, हे पैसे आले कुठून? कोणत्या काळ्या पैशाबद्दल बोलत होतात तुम्ही? म्हणे फेक करन्सी आहे म्हणे या देशामध्ये, फेक करन्सी, खोट्या नोटा होत. खोट्या नोटा किती होत्या? खोट्या नोटा बँगलोरच्या एका इन्स्टिट्यूटचा एक रिपोर्ट आहे. 500 का 800 कोटीच्या म्हणे खोट्या नोटा होत्या. 500-800 कोटीच्या खोट्या नोटांसाठी तुम्ही 16 लाख कोटी रुपये बंद करून टाकलेत. या नोटबंदीचा हेतू स्वच्छ नव्हता. काल म्हटलं हे सरकार सांगत होतं की आम्ही दरवर्षी 2 कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ म्हणून. 2 कोटी लोकांना रोजगार म्हणजे 5 वर्षामध्ये आजपर्यंत साधारणपणे 10 कोटी लोकांना रोजगार मिळाला असता. 10 कोटी लोकांना रोजगार याचा अर्थ घरामधली जर समजा 4 माणसं पकडली तर 20 कोटी लोकांचं घर उभं राहिलं असतं.
पण एका नोटबंदीच्या निर्णयामुळे या देशातले अधिकृत आकड्याप्रमाणे 4.5 का 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या एका नोटबंदीच्या निर्णयाने. जीएसटी लावल्यामुळे अजून गेल्या. अनेक उद्योगधंदे बंद झाले. आज आमचा इथला यंत्रमाग तो देशोधडीला लागतोय, तो बंद होतोय, तो उद्ध्वस्त होतोय. त्याच्यामध्ये काम करणारे कामगार उद्ध्वस्त होत आहेत. कुठून शोधायच्या नव्या नोकऱ्या? कुठून शोधायचं नवीन काम? काय असा तुम्हाला झटका आला की ज्याच्यातनं तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला? काय मिळालं, काय हाताला काय लागलं ते तर सांगा. या नोटबंदी, जीएसटी या कोणत्याही गोष्टीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक शब्द काढायला तयार नाहीत. काय म्हणतात? आणि जवानांच्या नावाने आम्हाला मतं द्या. मग मेक इन इंडिया कुठे गेलं? स्टार्टअप इंडिया कुठे गेलं? नमामि गंगे, गंगा साफ करणार होते त्याच्यासाठी 20,000 कोटी रुपये काढले होते. कुठे गेले? जेवढ्या म्हणून योजना या माणसांनी सांगितल्या त्या सगळ्या योजनांच्या फक्त जाहिरातींवरचा खर्च हा 4,500 कोटी रुपयांचा आहे. फक्त जाहिरातींवरचा खर्च 4,500 कोटी. काय तुमच्या आमच्या हाताला काय लागलं? या देशाच्या हाताला काय लागलं? आज या देशामधली सगळ्यात मोठी एक विमान कंपनी जेट एअरवेज जवळपास आज बंद होतीये, बंद झाली. जे इतकी वर्ष जे उद्योग सुरू होते या देशामध्ये हळूहळू बंद पडतायत. नरेंद्र मोदी, तुम्ही कोणतं स्वप्न दाखवलं होतं आम्हाला? काय काय गोष्टी वारेमाप बोलले होते? परदेशातला पैसा म्हणे मी इथे आणणार आहे आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकणार आहे. हसू नका या गोष्टींना. ज्या वेळेला एक जबाबदार व्यक्ती, या देशाची जबाबदार व्यक्ती ज्यावेळेला तुम्हाला सांगते, या देशातल्या नागरिकांना सांगते की मी तो काळा पैसा बाहेरून आणीन आणि तुमच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकीन, देशाच्या 125 कोटी लोकांच्या, 125 कोटी सोडा, त्याच्या अर्ध्या लोकांच्या जरी टाकले, येणार कसे आहेत पैसे? एक 2 का 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. माझ्याकडे एक पत्रकार आहेत मुंबईमधले, ते माझ्याकडे एक व्यक्ती घेऊन आले. ती व्यक्ती इंग्लंडमध्ये राहते, लंडनमध्ये राहते, मराठी व्यक्ती आहे. आणि स्वित्झर्लंड मधल्या ज्या काही बँका आहेत, या बँकांच्या सगळ्या बँकांची मिळून आता एक काहीतरी वेगळी बँक झाली, UBS का काहीतरी अशा प्रकारची काहीतरी बँक झाली आहे. म्हणजे सगळ्यांची मिळून एक काहीतरी संस्था झाली आहे. त्या संस्थेत ती व्यक्ती काम करते. ते मुंबईमध्ये आले होते, त्यांना भेटायचं होतं मला. मग म्हणणं मला भेटण्यासाठी म्हणून मला त्या पत्रकारांनी फोन केला. मला बोलले की असं व्यक्ती आले, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. घरी आले, बसले. ते बोलता मी विषय काढला. म्हटलं काय होते? म्हटलं आमचे ते मोदी बोलले 15 लाख रुपये काहीतरी प्रत्येकाच्या खात्यात टाकणार आहेत. तो हसायला लागला. म्हटलं म्हणजे? तो बोला हो, ती स्विस बँक आहे ती, तो तिथलाच नागरिक आहे, जरी मराठी असला तरी नागरिक तिथलाच आहे. तो बोला हो, आम्ही धंदा करायला बसलोय, लोकांचे परत पैसे करायला नाही, द्यायला नाही बसलोय. उद्या म्हणे आम्हाला अमेरिकेने जरी सांगितलं की आम्हाला या प्रकारचे पैसे परत करा, आम्ही अमेरिकेलाही देऊ शकत नाही, देणार नाही. भारत तर खूप लांबची गोष्ट राहिली. मग असल्या कोणत्याही गोष्टींची कल्पना नसताना नरेंद्र मोदींनी या देशाला खोटं स्वप्न का दाखवलं की तुमच्या खात्यामध्ये, प्रत्येकाच्या खात्यामध्ये मी 15-15 लाख रुपये टाकीन? ते काही लोकांसमोर बोलताना ते काय बोलले आहेत हे बाबांनो, मी तुम्हाला खरंच सांगतोय, हा विषय, ही निवडणूक अत्यंत गंभीर निवडणूक आहे. हा हसण्यावारी नेण्याचा विषय राहिलेला नाही या देशामध्ये. पुढे पुढे मी बोलीनच आपल्याला काय काय घडवतील ती माणसं. पण ही अशा प्रकारची राजकारणी माणसं तुम्हाला येऊन मूर्ख बनवतात, नको ती स्वप्न दाखवतात आणि तुमच्याकडनं फक्त मतं मिळवतात. आणि त्याच्यानंतर ते त्याच्याबद्दल चकार शब्द बोलायला तयार होत नाहीयेत. हेच नरेंद्र मोदी
एका पत्रकारांसमोर एका टेलिव्हिजन चॅनल समोर लोक बसले आहेत, त्यांच्यासमोर काय बोलतायत जरा लावा व्हिडिओ. मेरा स्पष्ट मत है कि दुनिया के देशों में जहां भी काला धन पड़ा है, ऐका, हम सरकार में आते ही एक टास्क फोर्स बनाएंगे. कानूनों में संशोधन करने की जरूरत होगी तो संशोधन करेंगे. नए कानून बनाने की आवश्यकता होगी तो नए कानून बनाएंगे. विश्व के जिन जिन देशों में जहां टैक्स हेवन है, जहां ये पैसे पड़े हैं, उससे जानकारी लेंगे. एक एक पाई हम वापस लाएंगे और ये जो पैसे वापस आएंगे उसमें से 5 पैसे 10% अमाउंट जो लोग ईमानदारी से देश को टैक्स देते हैं और विशेष करके जो सैलरी वाले लोग हैं, उनको बेचारे को कोई चारा नहीं है, उनका तो इनकम टैक्स यूं ही कट जाता है. उनको गिफ्ट के रूप में उसमें से 5% 10% मैं वापस दूंगा. हे मी तर बोलत नाहीये, हे स्वतः पंतप्रधान तेव्हा पंतप्रधान नव्हते. आता हे सगळं झाल्यावरती ज्या वेळेला त्यांचे पिट्टू ते अमित शाह त्यांना ज्या वेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांनी पत्रकारांना दिलेलं उत्तर ऐका, जी या देशाच्या थोबाडीत मारलेली आहे, कानफटात मारलेली आहे लोकांनी. तुम्ही ज्या आशा अपेक्षा ठेवून बसलेला आहात ना, ही माणसं किती निर्ढावलेली निर्लज्ज माणसं आहेत बघा. ही तुमच्याशी कशा प्रकारे वागू शकतात ते बघा, आणि किती निर्दयीपणे ती गोष्ट सांगतायत. लावा. ब्लैक मनी भी मुद्दा बना हुआ है. माना आप कह रहे हैं कि हमने तो एसआईटी बना दी थी, हम एक्शन ले रहे हैं और पूरी कार्रवाई हो रही है और काला धन आएगा, लेकिन जो चुनावी भाषण में प्रधानमंत्री ने बात कही उसको वो बार बार दोहरा रहे हैं कि 15 लाख रुपए अकाउंट में क्यों नहीं आ रहे. देखिए, ये जुमला है. किसी के अकाउंट में 15 लाख रुपया कभी नहीं जाता, वो उनको भी मालूम है और आपको भी मालूम है और देश की जनता को भी मालूम है. ये जो काले धन वापिस लाकर गरीबों को फायदा पहुंचाने की बात है, उनकी योजनाएं बनती, उनके फायदे के लिए काम होता है. इस माध्यम से पैसा जाता है, किसी को कैश कभी नहीं दिया जाता, वो सबको मालूम है. ये भाषण देने का एक तरीका है, एक जुमला है. मारा शिट्ट्या. अजून मूर्ख बनलात तुम्ही, मूर्ख. ही माणसं येऊन तुम्हाला मूर्ख बनवून गेली, आणि हा देश असल्या गोष्टी ऐकल्यानंतर आम्ही हसतो, आम्ही चित्कारतो. आम्हाला काही वाटतच नाही, आम्हाला लाजच वाटत नाही की कोणी येतंय आमच्याशी खोटं बोलतोय, आम्ही याला एक वेगळी स्वप्न दाखवतोय. निर्ढावलेपणे निर्लज्जपणे येऊन सांगतात की असं काही नसतंच, तुम्ही काहीतरी फालतू अपेक्षा ठेवू नका. ते फक्त निवडणुकीच्या तोंडावरती फक्त भाषणामध्ये बोलायच्या गोष्टी असतात. भाषणामध्ये बोलायच्या गोष्टी, आणि म्हणून आपण अजूनही इथेच राहतो, म्हणून आपण अजूनही असेच सडतो. मी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही. बिहारमध्ये गेले होते, त्या बिहारमध्ये भाषण करताना काय बोलले तुमचं तुम्हीच ऐका, नीट ऐका, आकडा ऐका. साथियों, देश में बिहार ही ऐका ऐका एकमात्र ऐसा राज्य था जहां स्वच्छता का दायरा 50% से भी कम था. लेकिन मुझे आज हमारे सचिव श्रीमान परमेश्वर जी ने बताया कि 1 हफ्ते के स्वच्छाग्रह अभियान के बाद बिहार ने इस बैरियर को तोड़ दिया है. पिछले 1 हफ्ते में बिहार में 8,50,000 से ज्यादा शौचालय बनाने का निर्माण कार्य पूर्ण कर दिया है.
काय थापा मारा काय लिमिट? 8,50,000 संडास एका आठवड्यामध्ये बांधले. म्हणजे आम्ही त्याचा नीट आकडा काढला तर साधारणपणे 84 संडास एका मिनिटाला होतात आणि 5 सेकंदाला 7 संडास बांधले जातील. 5 सेकंदाला 7 संडास, विक्रमच म्हटला पाहिजे. इतक्या फास्ट होत पण नाही, तितक्या फास्ट त्यांनी संडास बांधले. किती वेडं बनवायचं तुम्हाला? तुम्ही वेडं व्हायचं, या देशाने वेडं व्हायचं काहीतरी. अगोदरच्या नालायकात सांगितलं म्हणून ह्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि ह्यानी केसानी गळा कापला. मी काल म्हटलं की इथे माझ्यासमोर आज असंख्य तरुण बसलेले आहेत. काहींच्या हाताला काम असेल, काहींच्या हाताला नसेल. संध्याकाळी जेव्हा घरी जात असतील त्यावेळेला प्रश्न पडत असेल, आई वडिलांना काय तोंड दाखवायचं. घरामध्ये एखादी छोटी बहीण असेल किंवा मोठी बहीण असेल, तिचं लग्न ठरलेलं असेल किंवा ठरवायचं असेल, याच्या हाताला कामं नाहीत. हे असली माणसं येऊन स्वप्न दाखवणार, त्या स्वप्नावरती आम्ही आशा ठेवून बसणार. आम्ही आमच्या आई वडिलांना सतत सांगत राहायचं की नाही नाही होईल, नवीन पंतप्रधान आलाय, हे त्यांनी स्वप्न दाखवलंय, मला नोकरी मिळेल, माझ्या हाताला काम मिळेल. आणि सगळ्याच्या शेवटी काय हाताला पडणार आमच्या? निराशा. प्रत्येकाने यायचे, तुम्हाला स्वप्न दाखवायची, आशा दाखवायची आणि त्याच्यानंतर तुमच्या हाताला जर काही मिळणार नसेल, उपयोग काय हो या गोष्टींचा? आणि त्या सगळ्या जेवढ्या योजना या माणसांनी सांगितल्या, स्वच्छ भारत, टॅक्स गोळा करतायत तुमच्याकडनं, प्रत्येक गोष्टीत टॅक्स गोळा करतायत, भारत स्वच्छ नाही होते. मी तुम्हाला गंगेवरची गोष्ट सांगतो. माझे एक मित्र, त्यांच्या आत्ता एक साधारणपणे 6-8 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, माझे एक मित्र, त्यांच्या पत्नी बनारसला काही त्यांच्या मुलाचं का मुलीचं काही लग्न होतं, त्याच्यामुळे काही साड्या बिड्या घेण्यासाठी म्हणून ते तिकडे गेले. आता तिकडे गेलेच आहेत तर काय करायचं, तर मग कोणतरी त्यांच्याबरोबरचं बोललं, आपण जरा त्या गंगेमध्ये बोटीने जरा फिरू. ही आत्ताची गोष्ट 6-8 महिन्यापूर्वीची. तर त्या महिला होत्या, सगळ्या भगिनी होत्या, त्या सगळ्या त्या बोटीमधनं फिरायला गेल्या. त्यांनी मला आल्यावरती त्यांनी सांगितलं, मला बोलले की आम्ही म्हणे ज्या बोटीतनं गेलो, थोडंसं अंतर पुढे गेल्यानंतर आमच्या बाजूनी खालून पाण्यामधनं 3 प्रेतं वरती आली. गंगा साफ करणार होते ना, 20,000 कोटी रुपये. ही आत्ताची गोष्ट आहे. बोटीच्या बाजूने 3 प्रेतं वरती येतात. कुठे गेले ते 20,000 कोटी रुपये? नोटबंदीमधनं जे काही तुम्ही आज उभं केलं, या देशाने प्रामाणिकपणे रांगेमध्ये उभं राहून, त्याच्यामध्ये जवळपास 100-125 माणसं मेली त्या रांगेत उभं राहून. आणि आज 30 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगते की आमच्याकडे 99.3% पैसे सगळे परत आले म्हणून. मग हाताला काय लागलं? नोटा बंद का केल्यात? भ्रष्टाचार बंद करायचा होता तर मग 1000 रुपयाची नोट बंद करून 2000 रुपयाची नोट काढलीत. असल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी द्यायला तयार नाही. ते आमचे पत्रकार बांधव कुठे गेले? कुठे आहेत? इथे आहेत. या देशातल्या पत्रकारांच्या समोर जायला आमचा पंतप्रधान घाबरतो. पत्रकार प्रश्न विचारतील म्हणून घाबरतात. 1947 साली पंडित जवाहरलाल नेहरू झाल्यापासून, पंतप्रधान झाल्यापासून आजपर्यंत या देशातला हा माणूस पहिला पंतप्रधान आहे ज्यांनी 5 वर्षामध्ये एक पत्रकार परिषद घेतलेली नाहीये. कारण मला म्हणे कोण हे पत्रकार, मी कशाला उत्तर देऊ ना. या देशाला उत्तर द्यायला तयार नाही माणूस. देशाला उत्तर द्यायला बांधील पण नाही हा माणूस. ज्या ज्या योजना, जी जी स्वप्न सांगितली त्याच्यावरती निवडणुकीच्या तोंडावरती हा माणूस बोलायला तयार नाहीये.
आणि आज निवडणुकीच्या तोंडावरती भारत पाकिस्तान सारखा विषय तुम्ही उभा करता। 4 वर्षापूर्वी मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला बोललो होतो, पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो की 2019च्या निवडणुकीच्या अगोदर नरेंद्र मोदी या देशामध्ये एखादी युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील। तो व्हिडिओ आजही युट्यूबवरती आहे। त्यांनी या प्रकारची गोष्ट उभी केली। 40 जवळपास जवान आमचे शहीद झाले। एक आरडीएक्सने भरलेली गाडी येते आणि आमच्या सीआरपीएफचे जवानांचा ताफा चाललेला असताना त्याच्यामध्ये आतमध्ये घुसते आणि आमचे जवान हकनाक मरतात। मग सांगितलं जातं की आमची विमानं गेली आणि बॉम्ब टाकला। या देशाचा एअरफोर्स, या देशाचं पायदळ, या देशाचं सैन्य, याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। ते चुकणार नाहीत। मी काल परवाकडे सांगितलं, ही जी सगळी विमानं असतात ना बाबांनो, ही सगळी विमानं प्रोग्रॅम्ड असतात। हे काय वरून बघत जात नसतात। कोल्हापूर आलं का, इचलकरंजी आलं का, ही इतकी प्रोग्रॅम्ड असतात की त्याच्यामध्ये त्यांना संपूर्ण दिलेलं असतं की बरोबर या ठिकाणी इथे बॉम्ब पडला पाहिजे। त्यांना माहिती दिली जाते। माहिती जर समजा चुकीची दिली, आमचा वैमानिक काहीच नाही करू शकत। वैमानिकाला जे टार्गेट दिलंय त्या टार्गेटवरती जेव्हा विमान पोहोचतं तिकडे तो बरोबर बॉम्ब टाकतो। 3-3:15च्या सुमारास पहाटे हे बॉम्ब टाकल्या गेल्या। सकाळी पहिल्यांदा अमित शहा म्हणाले 250 माणसं मेली। को पायलट होतात का तुम्ही? बसला होतात मागे? अमित शहाना कुठून कळलं 250 माणसं मेली? तिकडचा एक मदरसा म्हणे तो उद्ध्वस्त केला गेला। काय जैश ए मोहम्मद ना त्याचा तो तिकडचा मदरसा। परवा दिवशी माणसं जाऊन आले तिकडे, देशभरातले पत्रकार जाऊन आले। तो मदरसा आहे तिथेच आहेत, मुलं तिथे शिकतायत। जगातले पत्रकार तिकडे जाऊन आले, व्हिडिओ शूट करून आलेत। काय या देशाशी खोटं बोललात पंतप्रधान? तुम्हाला निवडणुकीला विषय पाहिजे म्हणून तुम्ही हा नवीन मुद्दा काढलात। आज पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान सांगतो की नरेंद्र मोदी निवडून आले पाहिजेत। पाकिस्तानचा इम्रान खान सांगतो। जर दुश्मन राष्ट्राकडचा पंतप्रधान जर समजा सांगत असेल की नाही आम्हाला हा पंतप्रधान पाहिजे, तर का पाहिजे? ही काय ऍडजस्टमेंट नाही? गेल्या इतक्या वर्षामध्ये सर्वाधिक जवान आमचे हे मारले गेले या मोदींच्या या 5 वर्षाच्या काळात। पंतप्रधान व्हायच्या अगोदर तुम्ही सांगता लव्ह लेटर पाठवायचं बंद करा, त्यांना गोळीला गोळीने उत्तर द्या, त्यांनी 1 मारला तर आम्ही 4 मारले पाहिजेत म्हणून। आणि हेच पंतप्रधान त्यांच्या शपथविधी सोहळ्याला नवाज शरीफांना बोलवता। कुठेतरी विमानाने जात असताना एकदम तुमच्या लक्षात येतं की आज नवाज शरीफांचा वाढदिवस आहे म्हणून विमान फिरवता आणि तिकडनं तुम्ही नवाज शरीफांच्याकडे जाता, त्यांना केक भरवता। त्या जवानांच्या आई वडिलांना काय वाटलं असेल की अरे माझा मुलगा शहीद झाला आणि हा आमचा पंतप्रधान तिकडे जाऊन त्या दुश्मनाला केक भरवतोय, त्याच्याकडची बिर्याणी खातोय। इतकं खोटं बोलणारा माणूस मी खरंच नाही बघितला। या देशातल्या 100-125 कोटी लोकांशी अशा प्रकारची प्रतारणा करणं, अशा प्रकारे खोटं बोलणं, आणि आज तुमच्या समोर येऊन हीच माणसं निर्लज्जपणे त्या जवानांच्या नावाने मतं मागतायत। मी जे तुम्हाला दाखवणार ना बाबांनो, आता हे गंभीर गोष्ट आहे की तुमचा पंतप्रधान, तुम्ही विचार करा, तुमच्या घरामधली जर समजा एखादी व्यक्ती जर गेली, तो जो आरडीएक्सचा हल्ला झाला त्याच्यामध्ये जर समजा तुमच्या घरातली एखादी गोष्ट गेली, व्यक्ती गेली असती, एखादा जवान गेला असता, तर तुम्ही तोच व्हिडिओ आनंदाने पाहिला असतात का? आणि तोच आमचा पंतप्रधान येऊन आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, देशामध्ये जात आहेत आणि देशामध्ये काय सांगतायत?
मैं आपसे कहना चाहता हूं, मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर को, आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका, जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है, आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला, कहां डाला, कौन सा चुनाव था, किसको डाला, ये जीवन भर याद रहने वाला है। हर किसी को पहली घटना याद रहती है। मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? त्या शहीद जवानांच्या नावाने मतं मागतायत। या देशाला जी स्वप्न दाखवली त्याच्याबद्दल एक वाक्य बोलायला तयार नाही हा माणूस। आणि याच माणसाच्या मनात मी हे जे 2 व्हिडिओज आहेत ना, हे मी माझ्या प्रत्येक सभेमध्ये दाखवणार आहे, मुद्दामून दाखवणार आहे की हा माणूस कळतो काय ते। या माणसाच्या मनामध्ये आमच्या जवानांच्या प्रती काय गोष्ट आहे ना, ती एकदा ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल या माणसाच्या मनात आज जवान तुम्हाला मतदानासाठी दिसतायत, पण हाच माणूस जवानांबद्दल, आमच्याच जवानांबद्दल काय बोलला होता, ऐका। सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है। सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है। आमच्या जवानापेक्षा या देशातल्या व्यापाऱ्याचं साहस जास्ती म्हणतायत। एकदा अनिल अंबानीला घेऊन जा ना सरहद्दीवरती, बंदुका पकडून द्या हातामध्ये, घेऊन जा त्या अदानीला। या माणसाच्या मनामध्ये आमच्या जवानाबद्दल काय असतंय हे एका नुसत्या एका क्लिपवरनं कळते की या माणसाच्या मनात काय चालू आहे। 40 मेले काय आणि 200 मेले काय आणि 800 मेले काय आणि 1000 मेले काय, काय फरक पडतोय? आमचं राजकारण चालूच राहणार। आणि हे निर्लज्जपणे आता परत तुमच्या समोर येत आहेत जवानांच्या नावाने मत मागायला। मध्यंतरी एक आत्ता तरी भाषण केलं, त्या भाषणामध्ये तो फोटो दाखव फक्त त्यांना, हा फक्त फोटो बघा तुम्ही। मागे सगळे आमचे पुलवामामध्ये जे शहीद जे जवान झाले त्या जवानांचे फोटो लावून भाषण करतायत। हे फोटो लावून भाषण करतायत। हे माणसं मी तुम्हाला सांगतो, हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही 2 माणसं या देशाला कलंक आहेत। या देशाची लोकशाही हे धोक्यात आणणार। मी तुम्हाला सांगून ठेवतो, आपण हे सगळ्यांना रशियाच्या लेवलवरती घेऊन जायचंय की एक 8, 10, 15 लोक फक्त या देशाचा आर्थिक नाडी सांभाळतील। सगळे उद्योग धंदे फक्त एक 8, 10, 15 लोकांच्या हातामध्ये असणार, दुसरा कोणी ह्याच्यामध्ये पडणार नाही। उद्या तुम्ही जर समजा उसावरती आंदोलन केलं, चिरडून टाकू, मारून टाकतील। उद्या तुम्ही यंत्रमागावरती आंदोलन केलं, चिरडून टाकतील, मारून टाकतील। या देशातली लोकशाही यांना संपवून टाकायची आहे। आणि हीच या गोष्टींची यांनी सुरुवात केली। सुप्रीम कोर्टाला हात घातला पहिला, जेवढ्या म्हणून ज्या या देशातल्या संस्था या संस्थांना हात घातल्या, सुप्रीम कोर्टाला हात घातला, आरबीआयला हात घातला। लोकशाही म्हणून जो काही ढाचा या देशामधला तो सगळा उद्ध्वस्त करून टाकायचा। हीच गोष्ट 1930, 31, 32 साली ॲडॉल्फ हिटलरने केली होती जर्मनीमध्ये। हे जे आज बोलतायत ना नरेंद्र मोदी, तुमच्या समोर येऊन रेडिओवरती बोलतात ना मन की बात, हे ॲडॉल्फ हिटलरने त्यावेळेला सुरू केलं होतं। रेडिओवरती भाषण व्हायची त्याची, दर महिन्याला भाषण व्हायचं। त्यांनी तेच केलं होतं त्यावेळेला काही टेलिव्हिजन चॅनल्स नव्हती, पण वर्तमानपत्र, सगळ्या वर्तमानपत्रांची मुस्कटदाबी बंद करून टाकली।
जेवढे पत्रकार होते बंद करून टाकले. हे जे आता चालू आहे ना, हे जे तुम्ही आता जे चित्रपट पाहिलेत ना, हे सगळे चित्रपट गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड, नरेंद्र मोदी स्पॉन्सर्ड पिक्चर बघितले तुम्ही. हा उरी, पॅडमॅन, त्याच्यानंतर जे बघितले तर तुमच्याकडे येऊन गेले, हे सगळे ह्यांच्या प्रचाराची तंत्र आहेत. हेच एक्झॅक्टली हीच गोष्ट ॲडॉल्फ हिटलर ही त्यावेळेला करायचा. त्याच्या प्रचारासाठी म्हणून तो फीचर फिल्म्स काढायचा, त्याच्या जर्मन फिल्म्स काढायचा आणि लोकांपर्यंत पाठवायचा. लोक फिल्म बघायचे आणि त्या फिल्ममध्ये तो मेसेज असायचा. हीच गोष्ट आता सध्या चालू आहे. एक खोटं जर समजा तुम्ही 10 वेळा बोलत राहिला तर ते खरं वाटायला लागतं. ही गोबेल्स नीती आहे. हा हिटलरचा जो माणूस होता गोबेल्स, ही त्याची नीती होती. हे ते सगळं चक्र अख्खं या भारतामध्ये फिरवण्याचं काम सुरू आहे. पंतप्रधान व्हायच्या आधी कळलं नाही या देशाला, पण वर्षभरात हा माणूस कळायला लागला की हा माणूस काय आहे. आणि आता तर स्पष्टच झालंय की या माणसाने काय करून ठेवलंय. जगभरातली वर्तमानपत्र बोलतायत की या माणसाने संपूर्ण अख्खी या देशाची संपूर्ण अर्थकारण बिघडवून टाकलं. हे स्पॉन्सर्ड पुरस्कार मिळतात त्यांना. आता मी आज जो तुमच्या समोर इकडे आज भाषणासाठी उभा आहे ना माझा उमेदवार आहे ना माझा पक्ष आहे. मी आज तुम्हाला फक्त सांगण्यासाठी आलोय, बाबांनो बेसावध राहू नका. हा देश एकदा फसला, पुन्हा फसू नका. माझ्या माता भगिनी इकडे आलेल्या आहेत. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, 2014ला जे झालं ते झालं. ते एक वाईट स्वप्न होतं म्हणून सोडून देऊ आपण. पण या देशाने वेगळा विचार करणं गरजेचं आहे. या देशाच्या राजकीय क्षितिजावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही 2 माणसं नष्ट होणं गरजेचं आहे, जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी म्हणून तुम्ही इथे कामाला लागणं आवश्यक आहे. जेव्हा कधी मतदान असेल त्यावेळेला आपण मतदानाला आपण व्यवस्थित जागृत राहावं एवढीच फक्त विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.